अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा हा उपवासाचा चिवडा बाहेरून जर तुम्ही विकत आणत असाल ना, तर काही वेळातच तुम्ही हा घरामध्ये तयार करू शकता. मस्त कुरकुरीत आणि छान असा चवीचा, जसा मार्केटमध्ये मिळतो ना, अगदी त्याच चवीचा घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. तर हा मस्त उपवासाचा कुरकुरीत चिवडा कसा तयार करायचा ते बघूया. तर मी इथे चिवडा तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचे 2 बटाटे इथं मी घेतलेले आहेत. आता बटाटे घेताना अशा मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, म्हणजे त्याचा किस आहे ना तो लांब सडक आणि छान असा आकाराचा पडतो आणि तो बटाटा आपल्याला व्यवस्थित किसता पण येतो. त्यामुळं बटाटे घेताना मोठ्या साईजचे घ्यायचे. आता बटाटा कोणताही तुम्ही इथं वापरलात ना तरी चालेल. रेड कलरमध्ये येतो किंवा इंदुरी बटाटे, हे कोणतेही तुम्ही इथं बटाटे वापरू शकता. साली काढल्यानंतर स्वच्छ पाण्यानं आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. बटाटा आहे ना तो लगेच काळा पडायला सुरुवात होते. तर हा बटाटा आपण आता किसायला घेऊया. तर त्याच्यासाठी एका मोठ्याशा ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि किसणी घेताना असे थोडेसे जाडसर होलाचे आपल्याला किसणी घ्यायचे, म्हणजे जो बटाट्याचा किस आहे ना तो थोडासा जाडसर पडतो. आता बटाटा किसत असताना पण जी लांबट साईड आहे ना त्या बाजूने आपल्याला बटाटा किसायला घ्यायचा आहे आणि थोडासा दाब देऊन आपण बटाटा किसला ना की त्याचा किस पण छान असा जाडसर पडतो. तर सगळा बटाटा आम्ही इथं किसलेला आहे. आता ह्याच्यामधलं जे सफेद पाणी आहे ना ते आपल्याला काढायचं आहे. तर 2-3 वेळा हा बटाटा चांगला आपण म्हणजे किस चांगला आपण धुवून घेऊया. जोपर्यंत सफेद पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा किस धुवायचा आहे. तर 2-3 वेळा हा किस चांगला मी धुवून घेतलेला आहे. सगळं पाणी ह्याच्यामधलं जे सफेद पाणी आहे ना ते निघालेलं आहे. आता हा किस लगेच तेलात सोडायचा नाही, कारण असाच जर किस तुम्ही तळायला घेतलात ना तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि किस व्यवस्थित तळून निघत नाही, कडकडीत होत नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला हा किस आहे ना तो थोडासा कॉटनच्या कपड्यावरती आपण ह्याच्यामधलं पाणी फक्त काढायचं आहे. आपल्याला हा उन्हामध्ये सुकवायचा नाही किंवा 2-3 तासासाठी पण हा सुकत ठेवायचा नाही. फक्त ह्याच्यामधलं पाणी सुकलं की लगेच आपण हा किस आहे ना तो तेलामध्ये तळायला घेऊया. आता ह्याच्यामध्ये 1-2 मिनिटच फक्त आपल्याला हा किस सुकण्यासाठी लागतो. तर ताटामध्ये सगळा किस मी काढलेला आहे. फक्त 2-3 मिनिटामध्ये हा किस चांगला सुकला जातो. कॉटनच्या कपड्यावरती ठेवला ना की लगेच ह्याच्यामधलं पाणी सुकतं. आता तळत असताना तेल मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि कडकडीत हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत तेलामध्येच हा किस आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. कोमट तेलामध्ये किंवा मीडियम आचेवरती जर हा तुम्ही किस तळला ना तर ह्या चिवड्यामध्ये तेलकटपणा जास्त येतो. किस व्यवस्थित तळून निघत नाही आणि तो कुरकुरीत पण होत नाही. तर हे पहा, चांगलं कडकडीत तेलामध्ये हा किस सोडून द्यायचा. काही वेळातच चिवडा तुमचा तयार आहे. तर हा किस अशाच पद्धतीनं सगळा किस आपण भाजून घेऊया, तळून घेऊया. तर दुसरी बॅच पण मी इथं टाकलेली आहे. फक्त 1-2 वेळाच हलवला की हा आपला चिवडा लगेच तयार होतो. तेलामध्ये सोडल्यानंतर थोड्या वेळाने आपण चमच्याच्या साह्याने, झाऱ्याच्या साह्याने हा वर खाली करून घेऊया. एकदम हलक्या हाताने हा किस आहे ना तो तेलातून आपण तळून काढायचा आहे. तर चिवडा बनवणं अतिशय सोपं आहे. घरच्या घरी तुम्ही काही वेळातच हा तयार करू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा कमी वेळात, कमी साहित्यात, कमी खर्चात हा तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटात तुम्ही हा चिवडा आहे ना तो तयार करू शकता. अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीनं तुम्ही बघू शकता. मस्त पांढरा शुभ्र हा चिवडा आपला तयार झालेला आहे. आता ह्याला अजून छान असा टेस्ट येण्यासाठी इथे मी तळलेले शेंगदाणे मुठभर घातलेले आहेत. आता तुमच्याकडे जे इथं उपवासासाठी वापरताना ड्रायफ्रुट्स वगैरे इथं तुम्ही टाकले तरीही चालतील. हिरव्या मिरच्या थोड्याशा तळून टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्ता खरं तर चालत नाही, पण चांगलं दिसावं म्हणून मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे, कारण हा चिवडा मी उपवासासाठी बनवत नाही. तर मी इथं चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे 1 चमचाभर पिठी साखर. पिठी साखर, तुम्हाला जर चिवडा गोड हवा असेल तर पिठी साखर घाला. तुम्हाला चिवडा गोड नको असेल तर फक्त मीठ घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या. पण साखरेमुळे ह्या चिवड्याला अजून छान चव येते, त्याच्यामुळे थोडीशी साखर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये टाका. आता व्यवस्थित आपण हे टॉस करून घेऊया. हाताने न हलवता असं टॉस करून घेतलं ना की सगळीकडे सगळे मसाले अगदी एकसारखे लागले जातात. आता इथे मी शेवटी थोडेसे काजू पण मी इथं तळून घेतलेले आहेत आणि ते पण ह्याच्यावरती टाकलेले आहेत. जर तुम्हाला बदाम, पिस्ता, अजून काय ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही इथं टाकू शकता. जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीनं आपण हा चिवडा तयार केलेला आहे. पटकन तयार होतो. तुम्हीही या आषाढी एकादशीला नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.